नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, अति मूर्खत्या सर्वदा दुःख दुणे. धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हे मधामी विरामी. समर्थ या श्लोकात आपल्या मनाला सांगतात की दैन्यवाणे जीवन जगू नकोस. कोणते जीवन दैन्यवाणे असते तर असे जीवन की ज्यात भगवंताची भक्ती नाही. भक्ती वजा करून जे जिणे असते ते दैन्यवाणे असते. असा माणूस सर्वात गरीब आहे असे मानायला हरकत नाही. जो मूर्ख आहे त्याच्या वाट्याला दुप्पट दुःख येते, कारण तो जितका जास्त मूर्ख तेवढे त्याच्या हातून चुका जास्त घडणार. त्यामुळे तो त्याच्याच करणीने अधिकाधिक दुःखी होत जाणार. हे सर्व जर टाळायचे असेल तर समर्थ मनाला बजावतात की भगवंताशिवाय दुसरी कोणतीही वासना इच्छा मनात ठेवू नकोस, कारण या वासना तुला फक्त सुख देतील, पण ते तात्पुरते असेल. कायमस्वरूपी सुख फक्त भगवंतच देऊ शकतो. यासाठी तू अंतःकरणापासून रामाचीच भक्ती कर. भक्तीशिवाय जी माणसं जगतात ती आपल्याला वर करणी सुखी वाटतात, परंतु तसे नसते. त्यांना मिळणारे सुख हे तात्पुरते असते. जसे एखाद्याकडचे धन चिरकाल टिकणारे नसते. रूपगर्विता स्त्रीचे सौंदर्य चिरकाल नसते. तारुण्यात त्या स्त्रीची फार चर्चा होते. सर्वजण तिच्या सहवासासाठी आसुसलेले असतात, पण नंतर मात्र तिला कोणीही विचारत नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात की असे जीवन हे दैन्यवाणे असते व असे सुख तात्पुरते असते. चिरंतन सुख हे परमेश्वर प्राप्तीतच असते. त्यासाठी मन शुद्ध व निर्मळ हवे. वासनांनी बरबटलेले मन असेल तर भगवंताचे विचार त्या मनात कसे येतील? म्हणूनच प्रत्येकाने भगवंत प्राप्तीचा विचार केला पाहिजे. मला भगवंत कसा भेटेल, मला त्याच्या चरणाशी जागा कशी मिळेल, यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी वासना टाकून दिल्या पाहिजेत. एकदा का वासना सोडून दिल्या की तुझे मन भगवंताकडे आकृष्ट होईल. मनामध्ये भक्तिभाव जागृत होईल व दैन्यवाणे जीवन जाऊन तू हे मधामी विरामी म्हणजेच जणू काही सोन्याच्या महालात राहण्याचे सुख तुला प्राप्त होईल, म्हणजेच वैकुंठात जागा मिळेल. किंवा दुसरे असेही समर्थांना सांगायचे आहे की राम नसलेल्या अशा सोन्याच्या महालाची सुद्धा तू इच्छा धरू नकोस. त्याऐवजी रामाचीच आस ठेव. बाकी कसलीही इच्छा मनात ठेवू नकोस. यासाठी ऐहिक सुखाचा त्याग करून भगवंताच्या चरणाशी जागा मिळण्याचीच इच्छा ठेव. यासाठी तुला फक्त एवढेच करायचे आहे की अत्यंत आदरपूर्वक अंतःकरणापासून रामाची भक्ती करायची आहे. त्याच्यावर प्रेम करायचे आहे, म्हणजे तो तुमची कधीही उपेक्षा करणार नाही. तो निश्चितपणे आपला उद्धार करेल व मोक्ष मार्ग दाखवेल. जय जय रघुवीर समर्थ.